नमस्कार मित्रांनो. तर सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी मस्त रनिंगला गेलो. मस्त थंडपणानं आंघोळ केली आणि थोडं 1-2 दिवस झाले आपलं हळदीचं दूध घेतो आहे. कारण की आज थोडा घसा बरा आहे. काल परवा थोडा हे होता, पण काल ते वेपर्स वगैरे बाम वगैरे आणली आणि त्याचे वेपर्स घेतले. विक्स वगैरे चालू आहे, खाणं वगैरे लावणं आणि हळदीचं दूध. तर इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. त्यासाठी सकाळी सकाळी बनवतो आहे मस्त. असा सेटअप आहे आपला. तर आजपासून चालू आता आपण मस्त अभ्यासाला लागू आहे ना. तर पायथन स्टार्ट करून टाकू आजपासून. मजा येते यार पायथन शिकायला. पायथन इझी लँग्वेज आहे सिरियसली. तर आज तर मजा येणार आहे पायथन शिकायला. मिनिमम आपण असं टार्गेट टू 7-8 घंटे तरी मिनिमम स्टडी झाली पाहिजे दिवसभरातून आहे ना. म्हणजे नाही तर काय टाईमपास करतो समजा. आता सोशल मीडिया तर मी ऑफ केलं आहे, पण तरी पण यूट्यूबवरती पण ते लॉंग व्हिडिओ देतात ना, त्याच्यात टाईम वेस्ट होतो. तर ते अवॉइड करायचं जास्त आणि आपल्या गोलवर फोकस राहायचा आहे. बेसिकली काय गोल असलं ना तर आपला माइंड एकदम असा अलाइंड असते. आणि जर काही गोल नसलं, आता कसं एक्झाम संपली तर आपण पुरं असं हे नाही, रिलॅक्स नाही व्हायला पाहिजे. कारण की रिलॅक्स झालो ना तर आपण खूप वेळ टाईम वेस्ट करतो. तर बेसिकली टाईम वेस्टनं तर काही उपयोग नाही होत आहे ना. तर हे दूध आता तयार होत आहे. तर मित्रांनो हे आहे 80 रुपये लिटर दूध. थोडं ठीक आहे क्वालिटी ना. आणि पूर्ण याला खूप वेळ गरम करतोय, आटवलं म्हणजे याला थोडं. आणि बघा सकाळी सकाळी एकदम कच्चा दिसू राहील. तर सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये सनराईजचा व्ह्यू घेऊन एकदम छान वाटतं विटॅमिन डी सोबत आहे ना. आता विटॅमिन डी तर नाही, विटॅमिन एफ वगैरे झाला असेल, कारण की आता ऊन थोडं जास्त वाढलं आहे. तर ठीक आहे. आणि एक म्हणजे काय होतं मित्रांनो, आपण कधी कधी, मी तर बेसिकली सांगतो माझा एक्सपिरियन्स, एकटं फील करतो. म्हणजे असं वाटतं आपल्याला की कोणीतरी असावं ज्याच्यासोबत आपण सगळं शेअर करा वगैरे. तर होते तसं फिलिंग. मी तर मला पण समजा कधी कधी होते. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो आहे जेन्युइनली. पण मला तर तसं मी कसं अवॉइड करतो, मी घरी फोन लावतो, आईसोबत बोलत बसतो, आईसोबत गप्पा करत बसतो आहे ना. तर काय आपण दुसरीकडे वेळ गमावला ना तर बेसिकली अटॅचमेंट झालं ना तिकडे, तर खूप आपल्याला कॉस्टली पडू शकते ते नंतर आपल्यासाठी. आणि जर आपल्याला चांगलं करिअर आणि चांगली लाईफस्टाईल पाहिजे तर कशाला गरज आहे ना. मी तर बेसिकली प्रेमानंदजी महाराजांच्या त्यांना गुरु मानतो आणि त्यांच्याच वाक्यावर चालतो. जे ते सांगतात जशी लाईफस्टाईल फॉलो करा, ब्रह्मचार्य, गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि संन्यास. थोडं मी त्यांच्या याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतो. आणि बस हेच की त्याच्यासाठीच जे जेन्युइनली चांगले फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छानच बोलतो. आणि भाई जर आपल्या ते तर एक म्हणजे सिरियसली एक गोष्ट तर आहे, तर आपण कोणाच्यासोबत काही काम असेल ना तरच आपण तर ते म्हणजे वर्क करते फ्रेंडशिप वगैरे काही पण असो. जर आपण तेवढं कॅपेबल नाही कोणाच्या कामायुक्त, तर मग कशाला कोणी आपल्याला फ्रेंड बनवेल आहे ना. जर तुम्ही एवढे स्किल्ड पर्सन आहात तर की तुम्ही 1 करोडचं पॅकेज सपोज तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला लागलं तर तुम्ही तेवढे स्किल्ड आहात, तर तुमचे फ्रेंडशिप पण तसेच बनतील. द्यायचं 1 करोडचं पॅकेज आहे, 2 करोडचं पॅकेज आहे ना. आणि जर तुम्हीच कॅपेबल नसाल, तुम्हीच टाईमपास करत असाल, लाईक तुम्ही वेबसिरीज बघताय, गेम्स खेळताय आणि असंच टाईम वेस्ट करताय, तर तुमचे फ्रेंडशिप सर्कल पण तसाच बनेल, ते पण टाईम वेस्ट करणारच बनतील. तर बेसिकली हा एक म्हणजे असा हेच आहे की आपली जशी प्रवृत्ती असते तशीच आपला फ्रेंड सर्कल होते आणि तसंच आपली हे होते प्रकृती. तर असं आहे ते. मग आपल्याला चांगला स्किल्ड बनवा, आपले फ्रेंडशिप पण तसेच बनतील. आणि याच्यावर फोकस नाही करायचं. पीपल विल कम अँड गो. आता बघा आपण शाळेमधून आलो, शाळेत किती खतरनाक मित्र बनले होते. एवढ्या वर्ष म्हणजे 10वीपर्यंत आपण किती 10 वर्ष काही काही मित्रांसोबत होतो. आणि आता तर ते नाही, म्हणजे आपल्या लाईफमधून गेले ना, पीपल विल कम अँड गो. बेसिकली जस्ट आपल्याला काय आपल्या स्वतःवर फोकस करायचा आहे, आपली स्वतःची इम्प्रूव्हमेंट करायची आहे ना. परमनंटमध्ये आपल्यासोबत फक्त आपला हेच राहते, आपली फॅमिली राहते एक, ते आहे सपोर्ट. तर आपल्या फॅमिलीसोबत ऑलवेज चांगलं राहायचं.
तर ते आहे, पीपल विल कम अँड गो, जस्ट वी हॅव टू फोकस्ड ऑन अवर करिअर, अवर लाईफ, आणि आपल्या बॉडीवर लक्ष द्यायचं, आपल्या कामावर लक्ष द्यायचं. आणि मी तर स्पिरिच्युअल आहेत, म्हणजे थोडं स्पिरिच्युअलिटीसोबत कनेक्टेड आहे मी तर कृष्णावर भरोसा एक ठेवतो, विश्वास. तर अशी गोष्ट आहे मग ते. आणि मला तर बेसिकली कधी कधी आहे ते वाटते बा एकटं, की कोणासोबत आपण सगळं शेअर करा, की बा आज हे करतो. तर मी त्यासाठी व्लॉगिंग हे तुमच्यासोबत शेअर करतो सगळं. मला पण आनंद होतो की बा ठीक आहे, कोणीतरी बघणार आहे ॲटलिस्ट आपल्याला, की आपण हे करतो. तर मला पण थोडं हे होते, इन्स्पायर होते, की मी पण चांगल्या गोष्टी केल्या तर लोक चांगलं ॲप्रिशिएट करतील मला, आहे ना. तर अशी गोष्ट आहे ते. आणि आपली फॅमिली तर आहेच आपल्यासोबत. काही पण प्रॉब्लेम असला, म्हणजे थोडंफार असं वाटलं की डल वाटलं किंवा बोर वाटलं, तर घरी फोन करून टाकायचा. तर ठीक आहे, आता आपलं दूध छानपैकी झालं आहे आणि मी याला मस्त एन्जॉय करतो आणि जातो आता लायब्ररी. तर मित्रांनो, आताच पायथनची स्टार्टिंग केलेली आहे ना, तर बघा छोट्या प्रोग्राम्सला पण खतरनाक एरर्स येऊ राहिले. पण ठीक आहे, याच्यातच तर आपला कन्सेप्ट बिल्ड होते, लॉजिक बिल्ड होते. एफर्ट्स टाकले तरच आपल्याला रिझल्ट भेटते आणि लॉजिक पण बिल्ड होते. सो गाईज, आता लायब्ररीतून चाललो आहे आपल्या मेसवरती. तर हे सिव्हिल डिपार्टमेंटचं वॉशरूम आहे, थोडं ठीक आहे. पण तर काही जसंच कॅम्पसमधून चाललो होतो आणि एक ज्युनियर बी लाईक ब्लॉगर ब्लॉग्स वगैरे बघितले असतील ते ना इंस्टावरती, रील्स आहे ना. तर लाईक आणि तो पतंगचा मांजा गोळा करून राहिला होता, खतरनाक एकदम. काही असतात एक्सप्रेसिव्ह मुलं, ते डायरेक्ट म्हणतात ए लॉगर डायरेक्टली असं बोलतात. पण मॅक्सिमम काय करतात, ऑब्झर्व करतात, फक्त पूर्ण ऑब्झर्वेशन करतात. मी बघतो ना, खूप मुलं मुली पण लाईक म्हणजे व्लॉग्स वगैरे बघितले असतील तर काय करतात, कॅम्पसमधून जाताना मी दिसलो ना तर पूर्ण ऑब्झर्व करतात. अरे हाच आहे मोठा, तो व्हिडिओ बनवते आहे ना बोलत काहीच नाही, पण त्याच्यात काय करतात, फक्त ऑब्झर्व करतात. तर ठीक आहे, काही आता थोडं जेवण करतो, कारण की भूक लागली. तर त्याच्यानंतर पुढे आपलं काम स्टार्ट करू. ओके.